विठ्ठलाच्या महानैवेद्यात आजपासून आमरसपुरी, अक्षय तृतीया ते वटपौर्णिमा पुढील 2.5 महिने विठ्ठलास आमरसपुरी. 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने आमरसाचा नैवेद्य सुरू करण्यात आलेला आहे. अक्षय तृतीया ते वटपौर्णिमा या कालावधीत विठोबास दररोज आमरस आणि पुरीचा नैवेद्य दाखवला जाणार असून या परंपरेमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. या नैवेद्याला केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक महत्त्व आहे. उन्हाळ्याच्या काळात मिळणारा आंब्याचा हंगाम आणि त्यातून तयार होणारा गोड आमरस हा समृद्धी, आनंद, भरभराटीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हा विठ्ठलाला अर्पण करून भक्त आपली श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये दाखल होत असून मंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. नमस्कार सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. यथा देहे तथा देवे. आपण ज्याप्रमाणे देहाला जसा जसा वेगवेगळ्या वस्तू खातो त्याप्रमाणे आपण देवाला द्यावा अशी एक धारणा आहे. त्याप्रमाणे या आंब्याच्या सीझन मध्ये उन्हाळा आणि आंबा हा समांतर आहे. आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खातो, त्याप्रमाणे देवाला सुद्धा आपण आज अक्षय तृतीयेपासून वटपौर्णिमेपर्यंत आमरस देवाला पंचपक्वान्नाच्या नैवेद्यामध्ये समाविष्ट करून देवाला आंब्याचा नैवेद्य दाखवतो आपण. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पंढरपूर.